दोन मॅच मध्ये लगातार अप्रतिम बॅटिंग आणि बॉलिंग या दोन्ही क्षेत्रामध्ये त्याने काय कमालीचं प्रदर्शन दिलंय आणि त्यामुळे या सामन्यावरती देखील जर तशा पद्धतीने त्याने सुरुवात करून दिली तर मग सुरेख मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. पहिला बॉल लेफ्ट ओव्हर द विकेटच्या माध्यमातून तो मात्र सज्ज झालाय. क्रिकेटचा क्लास या ठिकाणी कोणता संघ कोणता खेळाडू दाखवतोय. पहिलाच बॉल फ्रंट फुटला येऊन तिथं मात्र चेंडूला पिक केले जात आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये अवेलेबल आहेत. एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड ते मात्र पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक ती रोटेट करण्याचा तो प्रयत्न झालाय कारण समोर वीरू बाबरे ज्या पद्धतीने फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय. अगदी पहिल्या सामन्यामध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये त्याच्या बॅटमधून ते अर्धशतक आपण पाहिलं होतं आणि म्हणूनच तो आत्मविश्वास जो आहे ना तो यावेळेला बरकरार ठेवण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा. वीरू बाबरे एक सुंदर क्रिकेटपटू ज्या पद्धतीने जरूर या मैदानावरती जेव्हा जेव्हा हा फलंदाज दाखल झालाय तेव्हा बऱ्याचदा प्रभावित करून गेलाय आणि त्यामुळे आताही या स्पर्धेमध्ये या सीझनलाही देखील खूप चांगल्या पद्धतीने तो खेळताना पाहायला मिळाला आहे. मात्र हा चेंडू काय सुंदर पद्धतीने सोडलाय. चेंडूची लेंथ लाईन एक्सपेक्ट केली गेली नव्हती. थोडासा लेट झाला आणि लेट बरोबरच इथं मात्र जरूर जी डॉट बॉलची सुरुवात या ठिकाणी भागेशच्या माध्यमातून केली जाते. निर्णायक क्षणी चांगली गोलंदाजी आलेवाडी टीम. पुढील बॉल बॅटला चेंडू मात्र ब्रश होत नाहीये. असं वाटतं ना की यावेळेला हायलाइट्स दाखवले या दोन बॉलवरती ॲक्शन रिप्लेचा दाखवलाय आणि त्यामुळेच हे दोन बॉल लगातारचे डॉट येत आहेत. काय घडतंय दोन टीममध्ये जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने एक चांगलं द्वंद्व पाहायला मिळते ना तर मग ती मॅच एक अलगही मोडवरती घेऊन जात आहेत आणि तोच सामना सध्या ज्यावेळेला अप्रतिम पाहायला मिळतोय. 3 बॉलवरती 1 सिंगल आली तर 2 डॉट बॉल पाहायला मिळाले आहेत. रिव्हर्स सीटचा अटेम्प्ट होताना पाहायला मिळतोय परंतु भागेशच्या गोलंदाजीनं या ठिकाणी पूर्णपणे कमबॅक करून दिले जाते. क्या बात है. वीरू सारख्या फलंदाजाला आतापर्यंत थांबवून ठेवलंय. भागेश तेवढाच एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि ती ओळख मात्र त्याने कायम ठेवली आहे. पुढील बॉल आणखीन एकदा व्हॉट अ डिलिव्हरी. आजच्या दिवसातील सर्वोत्तम गोलंदाजीचा या ठिकाणी नमुना पेश केला जातोय. भागेश 5 बॉलमध्ये 1च धाव खर्च केली आहे. व्हॉट अ बॉलिंग. 4 लगातारचे डॉट बॉल येत आहेत. रिव्हर्स हिट एकाच लेंथ एकाच लाईन वरनं लगातार 5 बॉल डॉट या ठिकाणी होत आहेत. भागेशच्या गोलंदाजीचा हा दबदबा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला आहे. अगदी प्रशंसा केली जाते मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज भागेश का नाही. पहिल्या चेंडूवरती 1 सिंगल त्यानंतरचे लगातारचे 5 बॉल डॉट. 4 ओव्हरची मॅच ज्यामध्ये पहिलं षटक केवळ 1च धावसंख्येचे ते पॉवर प्लेच्या षटकामध्ये. वीरू बाबरे त्याला मात्र थोडंसं स्ट्रगल करताना आपण पाहिलंय परंतु कधी आणि कुठल्याही क्षणी इथून मॅचमध्ये तो पलटवार आपल्याला पाहायला मिळू शकतोय. सध्या स्ट्रगलमध्ये सातपाटीचा संघ पाहायला मिळतोय. बघूया जतीन नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. जतीन नवीन गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. पहिलं षटक जरूर ज्या पद्धतीने ठरलंय 1च धाव. पुढील बॉल पुन्हा एकदा भावी स्ट्राईकिंग वरती आहे. यावेळेला कनेक्शन इथं देखील होत नाहीये. काय कमाल मैदानात दाखवली जाते. बोबा 11 आलेवाडी संघाचा या ठिकाणी गोलंदाजीचा हा एक जबरदस्त परफॉर्मन्स जो मात्र जरूर सातपाटी टीमला सध्या तरी बॅकफूटला ठेवतोय. फक्त 1च धाव आहे. 7 बॉल आतापर्यंत फेकून झालेत. स्लोवर चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडू टर्न झाला होता. त्यानंतर यावेळेला जर आपण पाहिले तर पुन्हा एकदा 1 चिकी सिंगल घेतली जाते. वीरूला माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये जरूर भरपूर सारं स्ट्रगल केलंय तर मग त्या षटकाची भर काढायची असेल तर मग या षटकामध्ये मोठे फटके ते खेळावे लागतील. आणि जतीनने देखील मागील मॅचमध्ये जी गोलंदाजी उत्कृष्ट केली त्यामुळे तो आत्मविश्वास. पुढील बॉल फुल टॉस येतोय आणि इथं मात्र कनेक्शन सुंदर आहे. चेंडू इथं मात्र सरळ फुलर लेनचा इथं जाऊन आदळलाय.
सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी अग्रेसिव्ह पाहायला मिळत आहेत का नाहीये. हा फुलटॉस बॉल आला आणि त्यानंतर मग फलंदाजाला ती संधी मात्र मिळाली. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दिला आणि 6 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. अगदी आत्मविश्वास वाढवण्याकरिता हा फटका खूप महत्वाचा ठरलाय, कारण ज्या पद्धतीने तो फटका वीरूच्या बॅटमधून निघून गेला. पुढील बॉल पुन्हा एकदा याही वेळेला जरूर तोही फुलटॉस बॉल होता, परंतु इथं मात्र एकच धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. चांगली गोलंदाजी 10 चेंडूवरती 9 धावा आतापर्यंत आपण पाहिल्या, ज्यामध्ये एक षटकार जरी आला असला तरी देखील कमबॅक जतीनकडून केले जात आहे. व्हॉट अ बॉलिंग. भावेश आणि वीरू एकही विकेट नाहीये, परंतु ते प्रयत्न सध्या मैदानात सुरू आहेत. शैलेश 11 सातपाटी. पुढील बॉल सिंगल साठी खेळला गेलेला बॉल. समोर क्षेत्ररक्षक येतोय. अगदी 2 खेळाडू त्या ठिकाणी आलेत आणि विकेटच्या समोर देखील 2 खेळाडूमध्ये ते दृश्य मात्र चांगलं नव्हतं, कारण 2 खेळाडू समोर एकमेकाच्या समोर आले होते आणि इथं जरूर डेंजर झोनमध्ये आपण पाहिलं होतं. जर चांगले पद्धतीची फेकी झाली असती तर कदाचित विकेट ती देखील आपण पाहिली असती. शेवटचा बॉल 11 धावा स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचल्यात. यावरमध्ये 10 धावा आल्यात. जतीन थोडासा तो मात्र महागडा ठरलाय, परंतु शैलेश 11 सातपाटी टीमची हीच तर खासियत आहे की टीमला कधी आणि कुठल्या क्षणी एक चांगलं मोमेंटम स्थापित करून द्यावं. परंतु हा बॉल यावेळेला काय सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा हाताळलाय आणि त्यानंतर डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 ते होते समाप्त. 2 षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती फक्त आणि फक्त 11 धावा त्या मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी यावेळेला म्हणावं लागेल ना की फलंदाजावरती थोडासा प्रभाव निर्माण करते आणि त्या प्रभावामध्ये यावेळेला सातपाटीचा संघ पूर्णपणे बॅकफुटला पाहायला मिळाला आहे. अंतिम 12 बॉल. किती धावसंख्या शेवटच्या 12 बॉलवरती येतील. वीरू बाबरे जो या अगोदरच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावणारा फलंदाज आपण पाहिला आहे, मात्र या मॅचमध्ये 7 बॉलवरती आतापर्यंत फक्त 7 धावा त्या मात्र आपण त्याच्या बॅटमधून पाहिल्यात. त्यामुळे या खेळाडूवरती सध्या ती नजर असणार आहे. आलेवाडी संघाच्या गोलंदाजीचा ज्या पद्धतीने हा परफॉर्मन्स राहिला आहे, त्यामुळे येणाऱ्या 12 चेंडूवरती अजूनही एक चांगलं एंटरटेनमेंट ते मात्र आपण पाहणार आहोत. कुशल नवीन गोलंदाज 3ऱ्या षटकामध्ये. बॉलिंग मार्कवरती आपण पाहू शकतायत अगदी यावेळेला धावसंख्या थांबल्या गेल्यात 11 या अंकावरती, त्यामुळे इथं कशा पद्धतीने अटॅक होईल. पहिलाच बॉल येतोय. राईट ओव्हर द विकेट. पहिला बॉल उडवलाय. कनेक्शन ला जबाब. क्षेत्ररक्षक येतोय आणि भरपूर मोठी चुकी झाली. साधा सोपा झेल ड्रॉप झालाय. टाळ्या शिट्ट्या आवाज मैदानाच्या चहूबाजूने या ठिकाणी ऐकायला मिळतोय. फटका फसला होता आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक भागेश एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि दबाव यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाकडून खूप मोठी चुकी झाली आहे आणि कॅच सोडलाय की ही मॅच सोडले. हा झेल मॅचचा टर्निंग पॉइंट. झेल तर ड्रॉप झाल्याशिवाय चौकार तो देखील आपण या ठिकाणी पाहिलाय. पुन्हा एकदा जरूर चांगल्या लेंथवरती चेंडूची फेकी आलेवाडी संघाकडून यावेळेला सुंदर पद्धतीने इथं मात्र जरूर गोलंदाजी केली जाते, परंतु फिल्डिंग रेस्ट्रिक्शन जर पाहिलं तर मग यावेळेला खराब फिल्डिंगचं सातत्य ते मात्र कंटिन्यू ठेवलं जात आहे. या बॉलवरती 2 धावा येत आहेत. 17 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्यात. बारीक बारीक चुका आहेत ना त्या मात्र दुरुस्त कराव्या लागतील, कारण आउटफील्ड फास्ट आहे, त्यामुळे अलॉंग दी कार्पेट जास्तीत जास्त चेंडू येत आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना थोडेसे चुका ज्या आहेत ना त्या होताना पाहायला मिळाल्यात. पुढील बॉल पुन्हा एकदा यॉर्क चेंडू लगातार. गोलंदाजीमध्ये ॲक्युरेसी आणि यॉर्क फेकण्यामध्ये ती कन्सिस्टन्सी ती मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम लेंथवरती लगातारची बॉलिंग केली जाते कुशालकडून.
शेवटच्या क्षणामध्ये यावेळेला क्षेत्ररक्षण देखील कमालीचं आपण पाहिलं आहे आणि त्यामुळे म्हणावं लागेल की 2 धावा त्या मात्र या ठिकाणी शुभमने थांबवल्यात. पुढील बॉल 3 चेंडूचा खेळ शिल्लक. इथं जरूर शॉर्ट टर्म चेंडू परंतु टप्पा पडला. अजूनही त्या पद्धतीने जरूर टर्न चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लेंथ लाईनवरती चेंडूची फेकी स्ट्रगल तर या ठिकाणी केले जाते परंतु या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या 4 बॉलवरती आतापर्यंत धावा आल्यात त्या 10 आणि म्हणूनच 21 या अंकावरती धावसंख्या त्या मात्र आता जाऊन पोहोचल्यात. चांगला स्कोर. आता योग्य पद्धतीचा स्कोर मात्र या ठिकाणी अपडेट होताना पाहायला मिळतोय कारण भागेशच्या हातामधून जो झेल ड्रॉप झाला त्या झेलचे मात्र महत्त्व हे किती होते ना या मॅचमध्ये ते पाहायला मिळतंय. पुढील बॉल यावेळेला पुलचा एक जबरदस्त पॉवरफुल फटका आणि तिथं मात्र जरूर अगदी सुंदर पद्धतीने झेल तर झालाय परंतु रोपला आपण पाहिलं तर अगदी या ठिकाणी आपण पाहिले तर रोपला पाय स्पर्श झाला आणि हा षटकार पाहायला मिळतोय. वीरूच्या बॅटमधून हा सुंदर फटका वेगाचा परिपूर्ण त्याने फायदा उचलला आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न ते खूप चांगल्या पद्धतीचे होते परंतु यावेळेला तो षटकार निघून जातोय आणि 27 धावा. खुशाल नाखुश कारण एक षट जरूर कॅच ड्रॉप झाली होती त्यानंतर हा षटकार देखील फिल्डिंग. ओहो पुन्हा एकदा सुंदर पद्धतीने तो मात्र जरूर चेंडू कॅरी झालाय. भागेश थोडंसं स्वतःवरती नाखुश होतोय कारण या अगोदर ती झेल घेण्याची संधी उपलब्ध झाली होती आणि वीरूला ते जीवनदान जे दिलं होतं त्यानंतर मग खूप चांगल्याच धावसंख्या त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. षटक क्रमांक 3 ते होते समाप्त आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 27 धावा. जबरदस्त गोलंदाजी. यॉर्क चेंडू फेकण्यामध्ये तरबेज आणि भागेश इथं मात्र सुंदर झेल टिपतोय. 27 धावा. पुढील षटक अंतिम षटक या ठिकाणी असणार आहे. गोलंदाजी ज्या पद्धतीने सध्या अलीवाडी या टीमकडून आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या षटकामध्ये किती स्कोर बनेल कारण आतापर्यंत 27 ज्या धावफलकावरती आपण पाहिले. प्रणित जो येतोय नवीन अभिनव शेवटच्या षटकामध्ये मागील षटक थोडंसं महागडं गेलंय. ज्या षटकामध्ये 16 धावसंख्या आपण पाहिल्या होत्या मागील षटकामध्ये परंतु ज्या पद्धतीचं ते कमबॅक आपण शेवटच्या बॉलवरती पाहिलं होतं विकेट घेऊन कारण त्या ठिकाणी वीरूची विकेट म्हणजेच शेवटच्या षटकामध्ये थोडेसे कमी धावा आपण या ठिकाणी जरूर बघू शकतायत. अभिनव पहिला बॉल फेकण्याकरिता तयार असेल. भावेश सलामीचा बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. फक्त 5 बॉल तो खेळलाय आणि त्यामुळे अजूनही त्याच्याकडे ती रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती सातपाटी संघाची आहे. रोमहर्षक मॅच शेवटच्या क्षणापर्यंत लढाई. पहिलाच बॉल टप्पा पडतोय. अप्रतिमरित्या चेंडू फिरतोय. अभिनवकडून हा सुंदर चेंडू हाताळलाय. अगदी टप्पा पडल्यानंतर तिथून चेंडू टर्न होतोय स्विंग होतोय चेंडू आणि त्यामुळे इथं जरूर भावेशच्या बॅटला देखील चेंडू ब्रश होत नाहीये. शेवटच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी ती मात्र स्वीकारली जाते आणि शैलेश 11 सातपाटीच्या विपक्ष सध्या यावेळेला अलीवाडी टीमचा काय जबरदस्त हा परफॉर्मन्स. बोबा 11 अलीवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी बॅक टू बॅक त्या ठिकाणी कमालीची गोलंदाजी. बोबा 11 जर आपण विचार केला तर जरूर श्यामजी हजारे यांचा हा संघ त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ खानिवली येथून ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांनीच पुरस्कृत केलेला हा संघ. आजच्या दिवसामध्ये 2 टीम आपण पाहिल्या होत्या. बोबा 11च्या मात्र इथपर्यंत पोहोचलेली टीम जी अलीवाडी टीम पाहायला मिळते आणि आतापर्यंत या टीमने भरपूर चांगलं क्रिकेट खेळलंय. बघूया शेवटचे 4 बॉल ते मात्र उर्वरित आहेत आणि प्रणित स्ट्राईक इनवरती पाहायला मिळतोय. 28 धावा 1 गडी बाद. पुढील बॉल यावेळेला अगदी जागा बनवली होती वाईड यॉर्कच्या क्षेत्रामधून तिथं मात्र चेंडू पिक झाला.
दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय. 2 धावा डेफिनेटली या ठिकाणी सुंदर पद्धतीने पूर्ण केले जात आहेत. 30 धावा आता जाऊन पोहोचत आहेत. हळूहळू धावसंख्येचा ग्राफ जो आहे ना तो वाढत चाललाय, कारण पहिलं षटक अवघं 1 धावसंख्येचं आलं होतं आणि तिथून मग ज्या पद्धतीची ती कमबॅक करण्याची जरूर जी बॅटिंग आपण पाहिली होती. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिल्या तर 10 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 16 धावा त्या टर्निंग पॉईंट ठरल्या, ज्यामध्ये वीरूच्या बॅटमधून जरूर चांगले फटके आपण पाहिले होते. पहिल्याच बॉलवरती तो जीवनदान आणि जीवनदानानंतर तो चौकार आणि चौकारानंतर लगातारचे 3 डबल डबल आणि शेवटच्या 5व्या बॉलवरती षटकार. खूप मोठं ते षटक ठरलं. यावेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू राहिलाय. क्षेत्ररक्षक शुभम तो मात्र चेंडूच्या खाली येतोय. इथं चुकी होणार नाहीये. चांगलं जरूर प्रयत्न झालेत आणि विकेटचं पतन पाहायला मिळते. प्रणित नुकता दाखल झाला होता आणि त्याला इथं मात्र बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालंय. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 धावा फक्त स्कोर कार्डवरती आहेत. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. जबरदस्त जरूर यावेळेला गोलंदाजी आपण पाहू शकतायत. अभिनव यांच्या माध्यमातून जरूर ज्या पद्धतीने शेवटच्या षटकामध्ये फक्त आतापर्यंत त्यांनी 3 धावा त्या खर्च केलेल्या आहेत, ज्यामध्ये 1 विकेट ते देखील मिळवले. पुढील बॉल यावेळेला पुन्हा एकदा हुकचा तो पॉवरफुल फटका आणि शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला थांबवण्यासाठी केलेला तो प्रयत्न, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी चाललाय सीमारेषा पलीकडे. ओहो, काय सुंदर बॅटिंग. हा फटका सुंदर पद्धतीचा होता, देऊन गेलाय तो चौकार, परंतु हे प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत राहिले होते. या चौकाराबरोबरच आता 34 धावा त्या मात्र धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. शेवटचा बॉल. आलेवाडी संघाने देखील या क्षणामध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, मात्र जे 1 षटक 16 धावसंख्येचं आलं होतं ना, तिथूनच जरूर या टीमला एक चांगला धावसंख्येचा ग्राफ तयार करता आलाय. आता शेवटचा बॉल आणि तो मात्र उडवलाय शेवटच्या चेंडूवरती. शेवटच्या 2 बॉलवरती 10 धावा आल्यात आणि त्यामुळे या 10 धावसंख्या टीमसाठी खूप निर्णायक ठरतील. या 10 धावा निर्णायक असणार आहेत. हा बॉल, शेवटचा बॉल खूप चांगल्या पद्धतीने गॅदर झालाय आणि त्यानंतर षटकार यावेळेला पाहायला मिळतोय. 40 धावा आता मात्र पाहायला मिळत आहेत. प्रयत्न काय सुंदर झाले होते, परंतु तो चेंडू मात्र सरळ निघून चालला तो 6 धावसंख्येसाठी आणि 40 धावा पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. 41 धावसंख्येचं टार्गेट 24 बॉलवरती ठेवलं जात आहे. जो संघ जिंकेल तो क्वालिफाय राऊंडमध्ये प्रवेश करेल आणि त्या ठिकाणी टेंभवली टीम उपस्थित आहे अंतिम मॅच खेळण्याकरिता. सुरेख मॅच. शैलेश 11 7 पाटी की यावेळेला बोबा 11 आलेवाडी, दोन्ही टीम तगड्या आहेत आणि ज्या पद्धतीची बॅटिंग झाली, 40 धावा शेवटच्या 2 बॉलवरती त्या 10 धावा आल्यात त्या सामन्यामध्ये जरूर संजीवनी म्हणून पाहायला मिळतील. बघूया 41 धावसंख्येचे टार्गेट कशा पद्धतीने चेस होईल, कारण एका बाजूला पाहिले तर भागेश
च्या बॅटमध्ये जर चेंडू आले तर मग तो सामन्यामध्ये जान निर्माण करू शकतोय. या खेळाडूवरती जबाबदारी असणार आहे या दुसऱ्या इनिंगमध्ये. आणि वेळेची दिरंगाई न करता विनंती करेन की फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपस्थित त्वरित व्हायचे आहेत. अगदी घड्याळात 4 जवळजवळ वाजले जात आहेत आणि अजूनही यानंतर एक मॅच. प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेण्याकरिता उपस्थित आहेत. आज भरपूर मोठ्या संख्येने प्रेक्षकांची उपस्थिती आपण पहिल्या सामन्यापासून पाहिली होती. कारण आज एक गाव एक ओपन गटातून दिग्गज टीम ज्या होत्या त्या उपस्थित झाल्या होत्या. भागेश आणि त्याच्या साथीला मोहित ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये एंट्री करताना पाहायला मिळते. त्याचा पाठलाग करण्याकरिता मैदानात फलंदाज दाखल झालेत. भागेशच्या साथीला मोहित ही जोडी मात्र आता आपल्याला पाहायला मिळते. रोमहर्षक मॅच, कांटे की टक्कर, बिग मॅच इथं आपल्याला पाहायला मिळते. अगदी जो संघ जिंकेल तो शेवटच्या मॅचकडे मार्गक्रमण करेल. आता त्यासाठी या मॅचला जिंकावं लागेल. सातपाटी संघ या ठिकाणी धावसंख्या डिफेंड करेल का, की समोर आलेवाडी टीम या 41 धावसंख्या चेस करेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अवधूत, सातपाटी टीमचा एक प्रमुख गोलंदाज, ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमीच किफायतशीर गोलंदाजी ही त्याच्याकडे असते आणि ती गोलंदाजी करण्याकरिता तो मात्र उपस्थित झालाय. पहिला बॉल तो घेऊन येतोय. रिक्वायर रन रेट 10.25 रिक्वायर रन रेट आपल्याला पाहायला मिळते. बोबा 11 आलेवाडी. पहिला बॉल येतोय. पहिलाच बॉल यावेळेला बॅटची इनसाइड इज होती. फ्लाइंग स्लिपमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक अवेलेबल होता आणि संधी उपलब्ध होती यावेळेला कॅच कॅरी करण्याची. तत्पूर्वी हा पहिलाच बॉल ज्या पद्धतीने पाहायला मिळाला आहे, अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता ज्या पद्धतीने हा अगदी वाईड या क्षेत्रामध्ये चेंडू होता आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे लँड झाला. भावेशच्या अगदी थोडासा पुढे चेंडू लँड झाला आणि त्यामुळेच यावेळेला कॅच मात्र ड्रॉप पाहू शकतायत. अगदी पहिल्या बॉलवरती एक धाव येते. भागेशच्या फलंदाजीवरती नजर असेल ना, हा फलंदाज जर का चालला तर मग मॅचमध्ये ती जान निर्माण करू शकतोय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 सिंगल त्या पाहायला मिळतात. एका साईडला भागेश तर दुसऱ्या साईडला गोलंदाजीचा एक अप्रतिम अटॅक सातपाटी संघाचा. अशा पद्धतीचं ते मात्र इक्वेशन, अशा पद्धतीचं ती टफ फाईट आपण या ठिकाणी पाहू शकतायत. 2 चेंडूवरती 2 सिंगल त्या आतापर्यंत आल्यात. 41 धावा आहेत, त्यामुळे प्रतिषेधक 10 धावा इथून बनवायच्या आहेत. पुढील बॉल फुल टॉस आलाय आणि फुल टॉसला देखील ते मात्र योग्य पद्धतीने एक्झिक्यूट केले जात नाहीये. या ठिकाणी जरूर चेक केले जाईल. बीमरसाठी चेक केले जाते.
फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी या ठिकाणी पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकताय डीप होत होता चेंडू आणि त्यामुळेच या ठिकाणी आपण पाहिलं तर हा फेअर बॉल येतोय. 3 चेंडूवरती 3 सिंगल अगदी आपण या ठिकाणी पाहिल्यात आणि त्यानंतर मग चांगली गोलंदाजी झाली. पुढील बॉल चांगल्या स्पॉटवरती चेंडूची फेकी आणि म्हणूनच भागेश सारख्या फलंदाजाला आतापर्यंत थांबून ठेवले. ओ हो, या वेळेला घडलंय काय, अगदी इथं मात्र हातामधून चेंडू निसटला होता परंतु नशिबाची साथ मिळाली की काय आणि त्यानंतर सरळ चेंडू स्टंपवरती जाऊन आदळलाय. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकतायत फटका व्यवस्थित नव्हता आणि त्यानंतर एक धाव तर ऑलरेडी बनली होती आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात हातामधून चेंडू निसटला आणि जाऊन आदळला तो स्टंपवरती आणि आता या वेळेला मिळते ती विकेट. कुशल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय. जरूर 4 बॉलमध्ये 4 सिंगल 1 विकेट रनआउटच्या माध्यमातून ती देखील आपण पाहिले. जबरदस्त गोलंदाजी सध्या अवधूत यांच्या माध्यमातून केली जाते. 41 धावसंख्येच्या टार्गेटचा पाठलाग करताना संघ अडचणीमध्ये आहे. अंतिम 2 चेंडूंचा खेळ आता या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावसंख्या आहेत, 37 धावा इथून अजूनही विजयासाठी. 20 बॉल 37 धावा. यावेळेला जरूर फुलर लेनचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र जरूर ऑन साईडला आणि इथं जरूर एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू सरळ चाललाय सीमा रेषा पलीकडे 4 धावसंख्येसाठी. हा सुंदर फटका जरूर पाहायला मिळाला आहे. अगदी फुलटॉ चेंडू मिळाला आणि त्यानंतर हा फ्लिक केला. क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी बीट केलं जात आहे आणि तर मग सुंदर फटका, या फटक्यांची गरज देखील होती आणि तो फटका येतोय चौकार. अवधूतवरती 5व्या बॉलवरती अटॅक झालाय. अखेरकार आत्मविश्वास वाढवण्याकरिता हा फटका भागेशला खूप महत्वाचा होता आणि तो फटका कन्वर्ट झालाय. 8 धावा पहिल्या षटकामध्ये. अजूनही अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढील बॉल यावेळेला काय सुंदर लेंथवरती चेंडू होता. अगदी बॅट पासून थोडासा चेंडू लांब गेला आणि त्यानंतर चांगल्या लेंथवरती चेंडूची फेकी. षटकाची समाप्तीची घोषणा. पहिल्या षटकाचा खेळ तो आता होतोय समाप्त. पहिल्या षटकामध्ये स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो 8 धावा, म्हणजेच येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18 आणि 18 बॉलमध्ये बनवायचे आहेत त्यात 33. 18 चेंडू 33 धावसंख्येचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर मॅच, रोमांचक सामना. एका साईडला गोलंदाजीचं एक अप्रतिम अटॅक आहे तर मग दुसऱ्या साईडला आलेवाडी टीमच्या माध्यमातून बॅटिंग ती कमाल आहे. त्यामुळे एक चांगली बिग फाईट ही मात्र आपल्याला पाहायला मिळते. 18 बॉल 33 धावसंख्येची गरज. बोबा 11 आलेवाडी संघ प्रयत्न करतोय. नवीन गोलंदाज वीरू बाबरेला आपण पाहू शकतात. अगदी निर्णायक षटक असणार आहे. दहा मिनिटाचा वेळ या ठिकाणी उर्वरित आहे. 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट करावी लागतील. पहिला बॉल, यावेळेला पहिलाच बॉल फटका फसलाय इन दी एअर. बऱ्याच काळापर्यंत हवेमध्ये चेंडू राहिला होता आणि अखेरकार त्या झोनमध्ये, त्या क्षेत्रामध्ये कुठल्याही पद्धतीने क्षेत्ररक्षक मात्र पाहायला मिळाला नाहीये आणि म्हणूनच 2 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्याच बॉलवरती असं वाटलं होतं की यावेळेला फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवलंय, मात्र त्यानंतर अशा ठिकाणी चेंडू लँड झाला की त्या ठिकाणी कुठलाही खेळाडू नव्हता आणि म्हणूनच 2 धावा या चेंडूवरती बनत आहेत. 10 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत. इथं जरूर ऑफस्टंपच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळतोय. अतिरिक्त धावसंख्या पाहायला मिळाली. एक चांगली रणनीती वीरूची पाहायला मिळाली होती, परंतु त्या लाईनच्या खूपच बाहेरून चेंडू तिथून मात्र निघून गेला आणि त्यानंतर अतिरिक्त 1 धाव. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या 2 बॉलवरती ते 2 बिग हिट, 1 चौकार 1 षटकार
या सामन्यामध्ये बरंच काही सांगून गेलेत. पुढील बॉल यावेळेला उडवलाय, कनेक्शन व्यवस्थित नाहीये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथं मात्र चुकी होत नाहीये. विकेटचं नुकसान पाहायला मिळतंय आणि फलंदाज कुशल तो मात्र या ठिकाणी परतला जातोय. बॅक टू पॅव्हिलियन. सुंदर गोलंदाजीची जी झलक आपण पाहू शकतायत, कारण 41 धावसंख्या डिफेंड करण्याचा तो प्रयत्न होतोय, ज्यामध्ये दुसरी विकेट आता पाहायला मिळते. वीरूच्या माध्यमातून सुंदर षटक फेकले जाते. जरी पहिल्या बॉलवरती 2 धावा, तदनंतर एक वाईड बॉल देखील आपण पाहिला होता, परंतु त्यानंतर कमबॅक केलंय आणि स्कोरबोर्ड 11 वरती जाऊन पोहोचलाय. अगदी पहाटेचे 4 वाजलेत आणि 4 वाजलेत तरी अजूनही 160+ जे प्रेक्षक आहेत ते ऑनलाईन बघतायत. म्हणजेच किती महत्त्वपूर्ण या मॅचला जरूर प्रायोरिटी दिली जाते आणि त्यामुळे ही चर्चा जरूर बहुतांशी होते. अगदी यावेळेला एक धाव घेण्याकरिता तो प्रयत्न झाला होता, स्ट्राईक एंडवरती आणण्यासाठी तो प्रयत्न या ठिकाणी प्रथमेशचा झाला आणि पहिल्याच बॉलवरती त्याने एक सिंगल काढून स्ट्राईक मात्र रोटेट केली जाते. कारण जबाबदारी संपूर्ण या मॅचची जर आपण पाहिली तर ती भागेशच्या खांद्यावरती आहे, त्यामुळे त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक एंडवरती असणं महत्त्वाचं आहे. 3 बॉल या ओव्हरमध्ये 1 विकेट, 4 धावसंख्या, म्हणजेच 12 धावसंख्या आतापर्यंत या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. 29ची गरज आहे. 15 बॉल 29 धावा हे टार्गेट अजूनही आहे. मॅच बनू शकते, यामध्ये शंका नाहीये. पुढील बॉल फटका इथे देखील त्या पद्धतीने मेंटेन होत नाहीये. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होत नाहीये. फेकी जबरदस्त अलॉंग दी कार्पेट, वाईड इज लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी काय कमालीचं फिल्डिंगचं प्रदर्शन आपण पाहिलं आणि त्यानंतर फलंदाज क्षेत्ररक्षकांना माहिती होतं की त्या ठिकाणी दुसऱ्या धावसंख्येसाठी प्रयत्न होईल आणि त्यामुळेच ती फेकी जर पाहिली तर स्ट्रायकर एंडकडे झाली आणि म्हणूनच धाव घेण्याचा कुठलाही मनसुबा फलंदाजाचा नव्हता. पुढील बॉल, शेवटचे 2 बॉल. यावेळेला आणखीन एकदा चांगला फटका येतो. एक क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. आता शॉट सिलेक्शनकडे देखील लक्ष द्यावं लागेल. जर अशा पद्धतीने सिंगल धावसंख्या येत गेल्या तर मग दबाव आणि रिक्वायर्ड रन तो मात्र वाढत जाईल. 14 धावा आहेत, 12.46 म्हणजे जवळजवळ 12.5चा तो रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 27ची गरज आहे. 13 बॉल 27 धावा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. सामना अजूनही समाप्त नाहीये. 13 बॉल 27ची गरज. रोमांचक मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. शेवटचा बॉल तो देखील या ठिकाणी येतोय निर्धाव आणि आता षटक क्रमांक होते दुसरं समाप्त. 14 धावा 2 गडी बाद अशा पद्धतीने बोबा 11 आलेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 27ची गरज आहे. येतोय नवीन गोलंदाज अमृत. आतापर्यंत जरूर या स्पर्धेमध्ये जबरदस्त गोलंदाजी अमृतच्या माध्यमातून आपण पाहिले. एक मेडन षटक आणि एका ओव्हरमध्ये फक्त 1 धाव. फक्त 2 षटकामध्ये त्याने 1च धाव खर्च केलेला आहे आणि ज्या पद्धतीने पहिलाच बॉल हा मात्र खूप चांगल्या पद्धतीने कनेक्ट झाला होता आणि 2 धावसंख्या घेण्याचा कुठलाही मनसुबा नव्हता, कारण भागेश तो मात्र स्ट्राईक इनवरती येतोय. 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 11 बॉल 26ची ही मॅच कशा पद्धतीने मात्र जरूर जिंकली जाईल, कारण दोन्ही टीम तगड्या आहेत आणि त्यामुळे या 2 टीममध्ये कशा पद्धतीने जरूर हा सामना फिरेल. धावसंख्या डिफेंड होतील की धावसंख्या चेस होतील तो प्रश्नचिन्ह अजूनही मात्र जरूर क्लिअर होत नाहीये. 11 बॉलमध्ये
बनवायच्या आहेत त्या अजूनही यावेळेला 26 धावा. अमृत पहिल्या जर मॅचमध्ये पाहिलं तर मेडन षटक आपण पाहिलं होतं. दुसऱ्या मॅचमध्ये जर पाहिलं तर एक धावसंख्या देऊन 2 विकेट त्यांनी मिळवल्या त्या. क्या बात आहे. आतापर्यंत 2 षटकामध्ये मागील एकच धाव दिले आणि 3 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. यावेळेला उडवलाय फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक अवधूत चेंडूच्या खाली आपण पाहिलाय आणि अशा पद्धतीने जर का चेंडू ड्रॉप झाले तर मग ते नुकसान आपल्याला पाहायला मिळू शकतंय. भागेशला देखील या ठिकाणी जीवनदान दिलेलं आहे. हा फटका सुंदर होता. एलिमिनेशन ते मात्र क्लिअर झालेलं नाहीये. अवधूत त्या ठिकाणी पोहोचला होता आणि एक सुंदर झेल तो मात्र ड्रॉप झालाय. 2 चेंडूवरती 2 सिंगल. 16 या अंकावरती स्कोरबोर्ड तो मात्र थांबलाय. 10 बॉल विजयासाठी धावा पाहिजेत त्या 25. पुढील बॉल प्रॉपरली कनेक्शन या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. सिंगलवरती कॉन्सन्ट्रेशन केले जाते. इथेही केवळ एका धावसंख्येवरती सॅटिस्फाईड. आपण चर्चा करत होता ना की ज्या पद्धतीने शेवटच्या 2 बॉलवरती जो एक षटकार एक चौकार गेलाय तो निर्णय कदाचित होऊ शकतोय. 9 बॉल 24 धावसंख्येची गरज आहे. जुनी प्रेक्षक वर्ग जरूर कॉन्फिडन्स वाढवताना पाहायला मिळत आहेत. 9 बॉल 24 धावा. पुढील बॉल यावेळेला फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये अवेलेबल आणि काय सुंदर क्षेत्ररक्षण. एका वेळेला वाटलं होतं की चेंडू जाईल निघून. इथं जरूर रिस्क घेतली गेली कारण धावसंख्या घेण्याचा मनसुबा होता आणि भागेश डेंजर झोन मध्ये यावेळेला पाहायला मिळतोय. अगदी या ठिकाणी फलंदाज जर आपण पाहिले तर सेफ होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या अगदी मोमेंटला बॅट स्क्रीनच्या आतमध्ये आली आणि त्यानंतर यावेळेला भागेशला पुन्हा एकदा जीवनदान आपण म्हणू शकतायत. 8 बॉल 22 ची गरज आहे. 8 बॉल आणि 22 धावसंख्येची आवश्यकता. काय रोमांचक सामना, रोमहर्षक सामना त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. 19 धावा, 2 गडी बाद झाले, 2.4 षटका फेकून झालेत. 8 बॉलमध्ये 10 धावसंख्या आतापर्यंत भागेशच्या बॅटमधून आपण पाहिल्यात. पुढील बॉल अमृतच्या माध्यमातून यावेळेला आणखी एकदा फटका. इथं मात्र घडलंय काय. अगदी क्षेत्ररक्षक 5 अगदी जरूर 4 ते 5 मीटर आतमध्ये आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं होतं आणि त्याच्या डोक्यावरून तो चेंडू सरळ निघून गेलाय तो षटकारासाठी. हा मॅचचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट. भागेशच्या बॅटमधून तो प्रॉपरली कनेक्ट झाला आणि 5 ते 7 मीटर आतमध्ये आपण पाहिले असेल या खेळाडूला तिथून चेंडू निघून गेलाय तो षटकारासाठी. जरूर भागेशचा हा षटकार मॅचला टर्निंग पॉइंट देऊन जाईल. भरपूर आतमध्ये त्या खेळाडूला आपण पाहिलं होतं. आता इक्वेशन कडे जर पाहिले तर 7 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे. 7 बॉल 16 धावा. हा शेवटचा बॉल पुन्हा एकदा निर्णायक आहे कारण या षटकारानंतर आपण पाहू शकतात की शैलेश 11 सातपाटी संघाची बॉडी लँग्वेज चेंज झाले. त्यांना माहिती आहे की सामना मात्र आता अत्ताटडीच्या लढतीमध्ये येऊन ठेपलाय. रोमांचक सामन्याकडे वाटचाल केली जाते. शेवटचा बॉल, अंतिम बॉल सुंदर लेंथ वरती आणि हा बॉल मात्र डॉट येतोय. अमृतच्या माध्यमातून काय अफलातून यॉर्क चेंडू आणि डेथ ओव्हरमध्ये अशा पद्धतीचे नेहमी चेंडू हे पाहायला मिळत आहेत. षटकाची समाप्ती. येणारे चेंडू शिल्लक ते 6 आणि आता बनवायच्या त्या 16 धावा. 6 बॉलमध्ये 16 ची गरज आहे. चर्चा केली जाते कारण या ठिकाणी 6 बॉलमध्ये 16 ची गरज आहे त्यामुळे डिस्कशन तर केलं जात आहे. तशा पद्धतीने जरूर कोणता गोलंदाजाचा वापर केला जातोय. शेवटचं षटक आहे त्यामुळे निर्णायक मॅच इथं मात्र जरूर गोलंदाज जिंकून देईल की या ठिकाणी बोबा 11 आलेवाडीचे फलंदाज
पहिल्या बॉलवरती तर आपण भागेशला बघणार नाहीयेत स्ट्राईक इनवरती. 6 बॉल 16ची गरज आहे. प्रथमेशच्या बॅटमधून 4 बॉलवरती 4 धावा. त्याने देखील चांगली बॅटिंग केली, चांगली साथ दिली, परंतु आता यावेळेला साथ न देता स्वतः या ठिकाणी आक्रमकतेची कास धरेल की यावेळेला पुन्हा एकदा सपोर्टिंग रोल अदा करेल ते पाहणं महत्त्वाचं आहे. सुरेख मॅच, सुंदर सामना. 6 बॉल 16ची गरज आहे. श्रेयश नवीन गोलंदाज. श्रेयश या ठिकाणी जरूर येतोय बॉलिंग मार्कवरती. पहिलाच बॉल या ठिकाणी सुंदर पद्धतीने टॅप केला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि त्यामुळेच फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी पाहायला मिळते. 5 बॉल 15ची गरज आहे. रोमांचक स्थितीमध्ये सामना आहे. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जातोय की काय. आता 5 बॉलमध्ये 15ची गरज आहे आणि भागेश तो मात्र महत्त्वाच्या क्षणी स्ट्राईक इनवरती आहे. क्षणाक्षणाला पारडं बदललं जातंय. क्रिकेट आहे जो क्रिकेट इज दी अनसर्टनली गेम म्हणून का संबोधलं जातंय. हा बदलणारा खेळ आहे जो कुठल्याही क्षणामध्ये बदलू शकतोय. जो खेळ आपण सातपाटीच्या बाजूने पाहत होता तो मात्र षटकारानंतर पुन्हा एकदा सामना बनलाय आणि आता दोनही टीम यावेळेला बॅलन्स आहेत, संतुलित आहेत. इथून कुठलाही संघ विजयाच्या समीप जाऊ शकतोय. 5 बॉल 15ची गरज. इथं जरूर फटका व्यवस्थित या ठिकाणी देखील कनेक्ट झालेला नाहीये. एक धावसंख्येवरती सॅटिस्फाईड अशा पद्धतीने विचारसरणी असणार आहे, कारण तुमच्या विचारावरती क्रिकेट हे भरपूर डिपेंड असतंय आणि ती विचारसरणी आता कशा पद्धतीने असेल. 4 बॉल 14ची गरज आहे. मोठ्या फटक्यांशिवाय आता पर्याय नाहीये. पुढील बॉल अजूनही ते प्रयत्न आहेत परंतु स्ट्रगल केले जात आहे. असं वाटलं होतं की 6 चेंडू 16 धावसंख्येची गरज आहे. सामन्यामध्ये जरूर आलेवाडी संघ योग्य पद्धतीने पुढे सरसावेल, मात्र सुरुवातीचे 3 चेंडू जे श्रेयसने हाताळले त्या 3 चेंडूवरती फक्त 3 सिंगल दिल्यात आणि त्यामुळे आता जवळजवळ जरूर 75% सामना या ठिकाणी शैलेश 11 टीम आपल्या बाजूने फिरवते. परंतु हे 2 चेंडू खास करून जर पाहिले तर यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंप असा तो चेंडू आपण पाहिला. वाईडचा इशारा दिला गेला परंतु चेक केले जाईल. रिव्ह्यू त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. खूप महत्त्वाचा देखील हा चेंडू आहे, कारण या चेंडूवरती पूर्णपणे निर्णय असणार आहे. वाईडचा इशारा या ठिकाणी येईल. अगदी जी रीच वाईडची जी लाईन होती ना त्याच्याही बाहेरून चेंडू निघून जातोय आणि त्यामुळेच यावेळेला एकत्रित धाव. 3 बॉल आणि 12ची गरज असताना यावेळेला एक जबरदस्त प्रहार तो मात्र केलाय भागेश. ओ हो, काय सुरेख फटका या ठिकाणी येतोय. महत्वाच्या क्षणी श्रेयसवरती अटॅक झालाय आणि भागेश तो मात्र यावेळेला हल्ला बोल चढवतोय. यावेळेला येतोय षटकार. आता मात्र सामन्यामध्ये बदललं. इक्वेशन जर आपण पाहिले तर 2 बॉल आणि विजयासाठी 6 धावा. या षटकाराचे इम्पॉर्टन्स, या षटकाराचे ते महत्व भरपूर सर आहे. अवधूतच्या माध्यमातून कॅच ड्रॉप झाला होता या खेळाडूचा आणि त्यानंतर भागेशला आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये मॅचला फिनिशिंग टच देईल का, की या ठिकाणी पुन्हा एकदा अगदी 2 बॉलमध्ये 6ची गरज आहे. फील्ड रेस्ट्रिक्शन जर पाहिली तर मग आता वेगळ्या पद्धतीने ठेवली जाते. सिली मिड ऑफ तो मात्र ठेवण्याचा प्रयत्न आहे की काय. दोन बॉल 6ची गरज आहे. एक बिग हिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल का. पुढील बॉल इथं मात्र जरुरी फटका चांगला आहे. अगदी 1 धाव तर डेफिनेटली बनेल. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतोय. थोडीशी गडबड झाली कारण मिस फिल्डिंग आपण पाहिली आहे
आणि इथं मात्र 2 धावा येत आहेत, म्हणजेच 1 चेंडू आणि 4ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे, हे देखील विसरून चालणार नाहीये. काय रोमांचक सामना, अगदी फायनल सामन्याची झलक देऊन जाणारा तो सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल 4ची गरज आहे. एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळे या सामन्यासाठी. काय जबरदस्त हा सामना. 1 बॉल 4ची गरज आहे. समोर भागेश 13 बॉल मध्ये 25 धावा आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. सुपर सुपर. 1 बॉल 4. इथं मात्र उडवलाय हवाई फायर, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दिलंय. इथं मात्र षटकार ठोकलाय आणि सामना ओ हो भागेश, भागेश क्या बात है. फिनिशिंग टच दिलाय मैदानाच्या आतमध्ये. काय कमाल दाखवले. ओ हो, काय जबरदस्त क्रिकेट. सामना होता कुठे, सामना आले कुठे. सैलेश 11 सात पाटीच्या अगेन्स्ट या ठिकाणी जबरदस्त क्रिकेट. आजच्या दिवसातील सर्वोत्तम ती मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. भागेश नावाचं वादळ, शेवटच्या 1 बॉलवरती 4 धाव संख्येची गरज असताना तो षटकार, आणि त्या षटकारानंतर हा सामना मात्र आपल्या बाजूने फिरवलाय. चला टॉस साठी यायचंय, लगेच टॉस साठी यायचंय. मात्र जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमीच. अगदी वाईड क्षेत्रामध्ये भरपूर चांगला चेंडू होता, परंतु फलंदाजाची ती एक जबरदस्त बॅटिंग. कारण त्याला एकच ठाऊक होतं की बिग हिट, आणि प्रयत्न त्या ठिकाणी झाले होते क्षेत्ररक्षकाकडून. मात्र तो षटकार. चला टॉस साठी यायचंय. पुढील सामना क्वालिफायरची मॅच आपण पाहणार आहोत. टॉस साठी त्वरित या ठिकाणी यायचंय. आलेवाडी विरुद्ध आपण बघणार आहोत टेंबवली असा क्वालिफायरचा सामना. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट भागेश ठरेल, परंतु भागेश आपण मॅच संपल्यानंतर पुन्हा एकदा यायचे, परंतु टॉस साठी यायचंय.